नागपुर जिले में फर्जी शिक्षक भर्ती का बड़ा मामला उजागर हुआ। पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने गंभीर आरोप लगाते हुए कहा है कि ये घोटाला व्यापम से भी बड़ा है। देशमुख ने कहा कि पुरानी तारीख दिखाकर 30-30 लाख रुपए लेकर फर्जी नियुक्तियां की गई हैं और इसे छुपाने के लिए एरियर भी निकाला गया है। उन्होंने दावा किया है कि 1058 शिक्षकों की भर्ती फर्जी है। कई शिक्षकों को तो अपने स्कूल का नाम भी नहीं पता। उन्होंने इस मामले की जांच सेवानिवृत्त न्यायाधीश की अध्यक्षता में करने की मांग की है। असं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरती प्रकार या नागपूर जिल्ह्यामध्ये झाले आहेत आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की व्यापम जो घोटाळा झाला होता त्याच्यापेक्षा सुद्धा हा घोटाळा अतिशय मोठा आहे। याची व्याप्ती फक्त नागपूर जिल्ह्यातच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात आहे अशी सुद्धा माहिती येत आहे। पण नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं बोगस कागदपत्र तयार करून अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात। नियुक्ती त्यांच्या जुन्या तारखेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्यात। एका शिक्षकाकडनं असं कळतं की 30-40 लाख रुपये या बोगस भरतीचे घेतलेत। त्याचबरोबर ज्या पूर्वीच्या तारखेमध्ये नियुक्त्या केल्या होत्या त्याचे अरियर सुद्धा 20-25 लाख रुपये या सर्वांनी वाटून घेतलेत। अशा पद्धतीनं एका शिक्षकाच्या मागे अंदाजे 60 ते 70 लाखाचा हा घोटाळा आहे। आणि आतापर्यंत जी आकडेवारी नागपूर जिल्ह्यामध्ये आली आहे 1058 शिक्षकांची ही बोगस भरती झाली अशा पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे। अनेक शिक्षकांना माहीत नाही की मी कोणत्या शाळेमध्ये माझी नियुक्ती आहे। अनेक शिक्षकांना हे माहीत नाही की माझी शाळा कोणती आहे। त्याला शाळासुद्धा ज्या शाळेमध्ये त्याची नियुक्ती झाली आहे त्या शाळेमध्ये त्याचा पगार निघतो आहे ती शाळा कोणती आहे तेही शिक्षकाला माहीत नाही। आणि ज्यांनी हा घोटाळा केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आता फक्त 6-7 लोकांना अटक करून चालणार नाही पण हा फार मोठा घोटाळा मी सांगितलं व्यापमपेक्षा सुद्धा हा घोटाळा आहे। आणि याची व्याप्ती फक्त जरी नागपूर जिल्ह्यात दिसली असली तरी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे प्रकार झाल्याचे आढळून आलेले आहेत।